चमकतो। 7 तारे एकत्र आल्यानंतर सप्तर्षी तयार होते। 7 समुद्राची आठवण केल्यानंतर इतिहास रेखाटला जातो आणि 11 खेळाडू एकत्र आल्यानंतर क्रिकेटचा खेळ हा सजला जातोय। हे या ठिकाणी टेंबरे संघ सातत्याने दाखवतोय। आज पाहायला गेलं तर या क्रिकेटच्या हंगामामध्ये या खेळाडूंनी सुद्धा संपूर्ण मुरबाडच्या टेनिस क्रिकेट जगतातील अनेक प्रेक्षकांना वेड लावलंय आणि एका बाजूला पाहिलं तर देवगाव टायगर्स फुल फॉर्म मध्ये आपल्याला संघ या हंगामामध्ये पाहायला मिळतो। खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघ खेळतात। अनेक वेळा अनेक मैदानांवर अनेक सामन्यामध्ये अनेक तासाला अनेक मिनिटाला आणि अनेक मायक्रो सेकंदाला हे दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत, परंतु ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे। आपण पाहतोय भगव्या चषकामध्ये दोन संघ एकमेकांच्या समोर उभे आहेत। ओव्हरपिच होता यावेळेस पाहू शकाल आक्रमण दिल्याने खेळलाय अलॉंग दी कार्पेट। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विशाल, फिल्डिंग आणि फेकी एकाच ऍक्शन मध्ये या ठिकाणी करत असताना पाहायला मिळाला। क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सगळ्यांना दिलाय आनंद, कधी कधी दुःख, कधी कधी चिंता आणि कधी कधी त्या दुःखातून बाहेर काढणारे वातावरण या क्रिकेटने आम्हाला दिलेले आहेत। म्हणून आम्ही या क्रिकेटवर नितांत प्रेम करतोय। हा क्रिकेट देतो आम्हाला सातत्याने आनंद। धावसंख्या ती धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 32 धावा। धावसंख्येचा डोंगर आणि उंच मनोरा या ठिकाणी उभा केलाय, जणू काही आसमंताला या समुद्रातील लाटा जाऊन भिडलेल्या आहेत। इथे मात्र विकेट टेकिंग ऑप्शन ही एक लाईफ लाईन या ठिकाणी यूज करावी लागेल देवगाव टायगर्स संघाला, कारण आपण पाहतोय ज्या खेळाडूने क्लास दाखवलाय यापूर्वीचा एक लवली स्ट्रेट डाईव्ह पाहायला मिळाला आणि युट्यूबच्या माध्यमातून तो कैद झालाय। घाई करायचे मित्रांनो, टीम मीटिंग कमी करा। सामना जरी महत्वाचा असला तरी वेळ खूपच महत्वाची आहे। सायंकाळच्या असणाऱ्या लख्ख प्रकाशामध्ये आम्हाला क्वालिफायरची मॅच या ठिकाणी पाहायची आहे। पहिला दिवस आपण पाहिला तर क्वालिफायरची मॅच शिल्लक आहे। दुसऱ्या दिवशी आपण पाहिला तर राणा स्पोर्ट बोरशेती अर्जुन बांगरने बाजी मारली। कालची सायंकाळ जर पाहिली तर मंजिरी 11 दसई मुसा शेख इम्रान शेखने ठोकलेला षटकार दसई संघाने बाजी मारली। पण आज आम्हाला विजयी संघ पाहायचा आहे, यासाठी घाई करायची, घाई करा मित्रांनो। जाऊया मॅचच्या दिशेने। प्रेक्षको सामना चालू आहे। एकाच जंगलातील 2 वाघ या ठिकाणी झुंजत असताना शेर अपने ताकत से राजा कहलाते क्योंकि जंगल में चुनाव नहीं होते। इथे मात्र कोणत्याही प्रकारची निवडणूक नाही आहे, दुसऱ्यावर विसंबून जमणार नाही आहे। स्वतःच्या मनगटांना सांगावं लागेल शर्यत संपलेली नाही आहे, कारण ही मॅच अजूनही चालू आहे। ओव्हरपिच होता यावेळेस आडव्या बाटना फेकून दिले चेंडूला, सलामी द्यायला समालोचन कक्षाला मनोज म्हणजे आनंद, आनंदी आता आनंदकडे, जिकडे तिकडे दाहीकडे मनोजच्या बॅट मधनं आणखी एक दर्जेदार बिग ब्लास्ट षटकार। सांगत असताना नाव नाही तो ब्रँड आहे बॉस। आणखी एक षटकार ठोकला तर 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रसादजी शेलवले साहेब याचकडून। संधी आहे अजूनही, कारण एक षटकार ठोकला आणि त्यानंतरचा वाईट बॉल। एक गडी गमावलाय प्रिन्स ऑफ मुरबाड। डगआउट मध्ये शांततेचं वातावरण, आराम करतोय योगेश कोर, परंतु ही पालखी खाली ठेवायची नाहीये हे सांगत असताना मनोज खेंबारी। गतीमध्ये परिवर्तन यावेळेस आपण पाहू शकाल डावा स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून गेलाय, वाईट बॉल। यापूर्वी जर पाहिलं तर उजव्या स्टंपच्या बाहेर आणि आता जर पाहिलं तर डाव्या स्टंपच्या बाहेरून। इथे लाईन पुन्हा एकदा दुरुस्त करावी लागेल गोलंदाजाला। कुणालकडे चेंडू आहे, क्षमता आहे या गोलंदाजामध्ये, ऑलराऊंडर खेळाडू आहे कुणाल राव, आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना राईट आर्म अराउंड द विकेटने सज्ज। स्ट्रायकिंग एंडवर या मॅच मध्ये ज्यानं बाहुबली हे रूप घेतलंय, परंतु बघूया किती धावा बनतील या मॅच मध्ये आर्यन टेंबरे संघाच्या। शॉर्ट ऑफ गुड लेंथ, क्या बात आहे। कमबॅक केलं गोलंदाज कुणाल रावनं, परंतु एक चोरटी धाव या ठिकाणी घेतली जाईल। ह्या एका सिंगलच्या मदतीने आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघ जाऊन पोहोचेल आतापर्यंत तब्बल 37 धावा माफी असावी, 41 धावा धावफलकावर। एखाद्या सौंदर्यवतीला सुद्धा लाजवेल इतकं देखणं नियोजन सन्माननीय सुनीलजी माळी साहेब त्यांच्या समवेत सन्माननीय नकुलजी भांडे साहेबांच्या माध्यमातून केलं गेलंय। इथे आल्यानंतर हरकून जावं आणि स्वतःचं आयुष्य पूर्णपणे विसरून जावं, कारण आमच्या डोळ्यासमोर आहे फक्त अभिमानाचा, शौर्याचा, धैर्याचा, सन्मानाचा भगवा चषक 2021। स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु जमलं नाही आहे।
वेगाने चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. कुणाल गोलंदाजी करतोय. एका बाजूला संघर्ष, दुसऱ्या बाजूला जिद्द, एका बाजूला चिकाटी, दुसऱ्या बाजूला मेहनत. क्रिकेटचा क्लास, बेस्ट वर्सेस बेस्ट, त्यातून निघणार 100 नंबरी सोनं आम्हाला इथे पाहायला मिळेल. कारण हा आहे क्रिकेट मुरबाडचा वर्ल्ड कप या ठिकाणी पाहायला मिळतोय. भगवा चषकाच्या वतीनं दिवस क्रमांक 4 पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. अर्थातच टेंबरे आणि फाईट करतोय देवगाव टायगर्स. गुड कमबॅक बाय कुणाल राव, परंतु इथे वाइड बॉल. कहां पर गलती कर बैठे मेरे दोस्त, ये शहर तो नमक का शहर है. इथे चुकाल तर मात्र तुमच्या चुकांवर सातत्याने मीठ मसाला चोळला जाईल. मनोज किंबर यांनी 3 षटका ठोकले तर सन्माननीय सुनीलजी आलम साहेब याचकडून 555 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात आज खऱ्या अर्थानं झोळी उघडी करून ठेवावी लागेल. कारण समोरनं एटीएम खुले झालेत विदाऊट पासवर्ड नाही, मागून मिळणार नाही. षटका ठोकावे लागतील. खूप मोठी पारितोषिक, प्रेम आणि प्रेरणा या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम यावेळी स्वीप केलं. 4 चेंडूला क्या बात आहे. क्रिकेटची नजाकत, फेकून दिले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई ना बात, आ गया मैसेज, कर दिया फॉरवर्डेड. षटकार. एक्सेलरेशन वर पाय दिलंय मी तर म्हणेन मनोजी केंबारी यांनी. गिअर बदलला, गाडी आणली डेस्टिनेशन पर्यंत. मनोज केंबारीच्या पावलावर पाऊल ठेवलं किरणने आणि आपण पाहतोय धाव फलकावर धावसंख्या ती तब्बल 48 धावा. काय सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात. यस, युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांची आम्ही त्या ठिकाणी थोड्याशा वेळापुरता दिलगिरी व्यक्त करू. नेटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि पुन्हा एकदा जोडल्या गेल्या युट्यूब व्ह्युअर्सचं आम्ही करतो या ठिकाणी सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टेंबरे आणि देवगाव या दोन संघाच्या दरम्यान खूप मोठी बिग फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. काही क्षणापूर्वी आपण पाहिलं तर आर्यन टेंबरे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो घेतलेला निर्णय आयुष्यभरासाठी मित्र म्हणेन सुखी करतो की काय. 54 धाबा या ठिकाणी धाव फलकावर आपण पाहतोय. 18.00 ची सरासरी पहिल्या पर्वामध्ये या ठिकाणी गाठलेली आहे. 54 धावा धाव फलकावर. मनोज केंबारी नशीब फोपावले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा या दोघांचं मिश्रण पाहायला मिळालं. याचं कारण जी सुरुवात योगेश कोरनं करून दिली ना, 4 चेंडू खेळला आणि तब्बल 17 धावा बनवल्या. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवला आणि त्यानंतर मात्र या सुरुवातीवर शेवटपर्यंत मनोरे असण्याचं काम बॅट्समन मनोज केंबारीच्या माध्यमातून होतंय. सोबतीला फलंदाज आहे किरण आशेचा. बघता बघता 3 षटकं संपली, 54 धावा. तत्पूर्वी डीजे मास्टर एक सुंदर गीत ऐकून आम्हाला जर ठोकला तर निश्चितच प्रसादजी शेलवले याच कडून 555 रुपयाचं पारितोषिक.
2 धावा या चेंडूवर मिळतील. ऍडव्हान्टेज राहतील या 2 धावा, कारण प्रत्येक क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक धाव ही खूप मोलाची ठरली जाते. एकेका धावेची किंमत त्याला विचारा. एकेका धावेसाठी सामना गमावलेला संघ. रिवर्सचा प्रयत्न प्रत्येक दिशेला खेळत असताना या ठिकाणी बॉडी टर्न केली, इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय, चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आला देखना चौकार. मनोज केंबारी आणि मनोजी केंबारी. वाटलं होतं योगेश बाद झालाय, धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागेल, परंतु तो ब्रेक लावण्याचं काम कोणत्याही प्रकारचा गोलंदाज या ठिकाणी करू शकला नाही. सांगितलं मनोजी केंबारीने, कोणत्याही अशा प्रकारची परिसीमा नाही आहे की ती मला थांबवेल, कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाही आहे की तो मला अडवेल, कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक नाही आहे की मी तिथे थांबेल. काय फलंदाजी केली, ओव्हर पिच बॉल. इथे मात्र मिस्टर बिग स्ट्रोक. शतरक्षक चेंडू खाली जज करतोय. हो जजमेंट चुकलं. चेंडू मित्र म्हणेन आकाशामध्ये एअर हॉस्टेस पर्यंत पोहोचला होता आणि त्यानंतर उशिराने खाली आला. 3 धावा मिळवल्या आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. आर्यन स्पोर्ट टेंबरे संघाची धावसंख्या धावफलकावर तब्बल 63 धावा. धोक्याची घंटा वाजू लागली. इथं घंटानाथ सांगेल की भक्ताचं गाराणं काय आहे आणि त्याचा मात्र इथे दखल घ्यावी लागेल इथल्या प्रत्येक खेळाडूला. तेच गोलंदाजांना विचार करायला भाग करणारी या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली आर्यन टेंबरे संघाची. काय स्टार्ट होती, काय मध्यान्ह होता आणि शेवटाकडे जाताना सुद्धा धाबा धाबा धाबा. एखाद्या पिक्चरच्या थिएटरमध्ये गेलो ना तर आम्हाला पाहिजे असतं एंटरटेनमेंट, आणि क्रिकेटच्या मैदानावर खेळपट्टीवर बॅट घेऊन गेलो तर आम्हाला हवे असतात रन्स, आणि ती या ठिकाणी पूर्तता करण्याचा प्रयत्न आर्यन टेंबरे संघाच्या वतीने होतोय. 1 गडी गमावला, त्यानंतर आपण पार्टनरशिप पाहतोय. मनोज केंबारीचं मी कौतुक करेल. आतापर्यंत पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चेंडू खेळलाय आणि 11 चेंडूमध्ये जर पाहिलं तर तब्बल 3 चौकार, 1 मोठा षटकार ठोकलाय बॅट्समन मनोजी केंबारी यांनी. सिंहाचा वाटा या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये उचललाय बॅट्समन मनोजी केंबारी यांनी. काय बॅटिंग करतायत आज मात्र. निश्चितच धडे यापूर्वी शिकले आणि ते गिरवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. प्रत्येक चौकार षटकार बोल्ड करण्याचं काम केले जात आहेत. फुल टॉस क्विकर वन फेकून दिले चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि हा येतोय चौकार. मनोज केंबारी इज ऑन फायर. चौथं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजांना मी तर म्हणेन मार खाल्लाय. पहिल्या ओव्हरमध्ये रोशननं मार खाल्ला तब्बल 22 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षयने थोडासा मार खाल्ला 10 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये कुणालला मात्र खूपच मारलंय 22 धावा. आणि इथे मात्र चौथ्या ओव्हरमध्ये अक्षय मार खाताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत 15. यावेळेस शॉट ऑफ गुडलेंथ आडव्या वाटणं केला, स्वीट सान कानावर आदळलाय. हो बॉलर बॅक टू ड्राईव्ह आणि आपण पाहू शकाल डीप मध्ये या ठिकाणी बॅकअप होतं. एकच सिंगल धाव मिळेल. तब्बल या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने आर्यन टेंबरे संघ धावून पोहोचलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. आतापर्यंत धावसंख्या येते धाव फलकावर तब्बल 70 रन्स, 70 धावा. 4 षटकं संपली, 70 धावा. आणि इथे मात्र या पूर्वार्धामध्ये पूर्णपणे मॅचची हवा काढून घेतली की काय सुरुवात केली आर्यन टेंबरे संघानं. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो आणि इथे मात्र घरच्या मैदानावरचा सराव समन्वय लावला बॅट्समन मनोजी केंबारी यांनी. पहिल्याच षटकामध्ये धोक्याची घंटा वाजली होती. योगेशला बाद केलं होतं, परंतु त्यानंतर सूर सापडला नाही मी तर म्हणेन गोलंदाजी करत असताना देवगाव टायगर संघाच्या गोलंदाजांना. समोर पाहिलं तर खूप मोठा अनुभव. आणि टॉस ज्या वेळा केला ना नाणेफेकीच्या दरम्यान सांगितलं होतं मनोजी केंबारी यांनी की आम्ही दोन्ही संघ एकमेकांच्या समोर अनेक मैदानांवर खेळलोय, म्हणजे जास्तीत जास्त जवळची माणसं कधी काय करतील हे सांगता येणार नाही. सगळ्यांची माहिती एकमेकांना आहे, कोणता खेळ कोणता खेळाडू कोणत्या पद्धतीने खेळतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजाचे मनसुबे ओळखले, प्रत्येक चेंडूची लेंथ ओळखली आणि चेंडू आणि परिसीमा बाउंड्री लाईन या सगळ्या गोष्टींचं नातं या ठिकाणी पाहायला मिळालं. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक लिडिंग फ्रॉम फ्रंट. दौलतजी तुपे गोलंदाजी मार्गावर सज्ज. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी करावा लागेल आणि करत असताना कर्णधार दौलत तुपे जबाबदारी वाढली असेल या षटकामध्ये, कारण डेट ओव्हर आहे. आपण पाहू शकाल स्लॉगवरचं हाणामारीचं षटक. इथे मात्र विकेट थांबवायच्या नाही, इथे धावा मिळवायच्या. शेवटच्या षटकामध्ये प्रयत्न केले जातील. स्ट्रायकिंग एंडवर आपण बॅट्समन पाहतोय किरण आशेचा.
सहा चेंडू खेळलाय किरण, दोन मोठे फटके आलेत. शॉर्ट पिच बॉल फेकून दिलाय, पूल वंडरफुल ब्युटिफुल स्वीट साऊंड कन्व्हर्शन झालंय या चेंडूचं. हाफ ट्रॅकर षटकार, 6 धावा. जणू काही पहिली इनिंग म्हणजे आम्ही एखादी हायलाइट पाहतो की काय, जिथे धावून धावा नाही परंतु मोठ्या फटक्याने धावा येत आहेत. अजून 2 षटकार जर ठोकले तर आमचे मेजर सन्माननीय शैलेजी केंबारी याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल बॅट्समन किरणला. यावेळेस ओरपीच होता आणि इथे मात्र नशीब फोपावलेत, धावा यायला सुरुवात होते. चेंडू निघून चाललाय, लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चिंता आणि चिता दोघ्या सख्या बहिणी आहेत. एक जिवंत मारते आणि एक मेल्यानंतर जाळते. इथे मात्र चिंताग्रस्त असेल मी तर म्हणेन या मॅच मध्ये देवगाव टायगर संघ. ऑफ ब्रेक होता, चेंडू टर्न झाला, निश्चितच गिरकी घेतली चेंडूनं आणि हा येतो डॉट बॉल. या इनिंग मधील मी तर म्हणेन तिसरा डॉट बॉल. बाकी सगळ्या चेंडूवर धावांची मोहर उमटवली, स्टेप आउट केलाय तिथे क्षेत्ररक्षक. ही विकेट मी तर म्हणे आधी पडली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आपली कामगिरी पूर्ण करून किरण येतोय माघारी राजेशाही थाटामध्ये. एका बाजूला पाहिलं तर समुद्र भरलाय, या समुद्रातून एक बादली पाणी काढलं तर समुद्र आटणार नाही. ही चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काय मॅच सजवली, काय षटकार ठोकले, काय चौकार ठोकले, काय क्रिकेटचा क्लास दाखवला. प्रथम बॅटिंग करत असताना आर्यन टेंबरे संघ आज मात्र आत्मबल इकडं इतकं वाढलंय ना तर ते जाऊन आसमंतापर्यंत पोहोचलंय. आणि जेव्हा जेव्हा असं आत्मबल असतं तेव्हा तेव्हा सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावर असतं एक तेजपुंजता, ती पाहायला मिळते पूर्णपणे डगआउट मध्ये. अत्तर दरबळतोय, सुगंध या ठिकाणी दरबळत असताना धाबांचा. जाऊया मॅचच्या दिशेने, अजूनही 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच बॉल, मनोजी केंबारी थोडेसे थकलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतील, कारण पहिल्या चेंडूपासून संघर्ष करत असताना एक सिंगल धाव. हो 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 हो, आणि एका सिंगलने मात्र या ठिकाणी समाधानी व्हावं लागतंय. पूर्णपणे अंग दुखत असेल मित्र म्हणेन मनोजी केंबारी यांचं. पहिल्या चेंडूपासून बॅटिंग केली, बॉडी पूर्णपणे मोल्ड करत असताना मनगटाचा वापर केला, स्वतःला ठेवलं कंट्रोल. फटक्यामध्ये मात्र आउट ऑफ कंट्रोल, प्रत्येक फटका मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवला आणि धावसंख्या ती धावफलकावर आतापर्यंत तब्बल 81 धावा, 81 रन्स. यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, फ्रंट फुटवर येण्याच्या ठिकाणी मानस नव्हता. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोललं, कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली आणि या कनेक्टिव्हिटीचं रूपांतर 2 धावा. एकंदरीत पहिला डाव संपुष्टात येतोय आणि पहिल्या डावानंतर आपण पाहतोय आर्यन टेंबरे संघाची धावसंख्या आतापर्यंत बंडी गेली. 2 गडी बाद, तब्बल 83 धावा. विजयासाठी 84 धावांची गरज. सेकंड इनिंग मध्ये जर पाहिलं तर इथे चर्चा चालू होईल, भगीरथाचे प्रयत्न करावे लागतील, स्वर्गातून गंगा आणावी लागेल. इथे जर पाहिलं दिवसा अख्खे तारे मोजावे लागतील, रात्रीच्या चांदण्या जमा कराव्या लागतील आणि खऱ्या अर्थाने इथे ही मॅच खेळावी लागेल. देवगाव टायगर संघाला 30 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 84 धावांची गरज. होतील की होणार नाही एकशे प्रश्न असेल. क्रिकेट आहे आणि इथे मात्र सांगावं लागेल या मॅच मध्ये देवगाव टायगर संघाला डर के आगे जीत है, दुनिया नहीं मानती कमजोरों को, दुनिया मानती है जोरों को. आपल्या मनगटातील जोर या मॅच मध्ये दाखवावा लागेल, तेव्हा मात्र ही मॅच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. थँक्यू सो मच.
बॅटिंग करण्याचा निर्णय. दुसऱ्या बाजूला मयूर आहेत. मयूर टॉस किती इम्पॉर्टंट होता तुझ्यासाठी, परंतु टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग घेतली. तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय होता? मी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, परंतु आता यांनी बॅटिंग घेतली त्याच्यामुळे आता जे मनासारखं होतं तेच झालं. बघूया 50 परत रोखण्याचा त्यांना आम्ही प्रयत्न करू. ओके, नक्कीच मनासारखं झालंय, परंतु पहिल्या सामन्यामध्ये ते क्षेत्ररक्षण जर झालं नसतं तर संघ अडचणीत आला असता. आता या सामन्यामध्ये काय रणनीती आहे तुझी? काय नाही, फक्त आता आम्ही बॅटिंगवर जरा पूर्णपणे आमचा जोर आहे. उदय आहे, हनुमान आहे, मी आहे, संदीप आहे. बघूया आता फिल्डिंग जरा चांगली करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. भारतची काय तुमच्या संघामध्ये काय आहे, हे पोझिशन काय आहे? म्हणजे बॅटिंगसाठी ओळखला जातो की गोलंदाजी? आता सध्याच्या घडीला भारतची बॅटिंग आम्हाला जास्त पाहायला मिळत नाहीये. आता सध्या तो आमचा फिल्डिंग कोच आहे. ओके, नक्कीच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर टीम. विन द टॉस अँड चूज द बॅट फर्स्ट. दोन्ही टीमला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा इशारा देखील येतोय प्लेचा. योगेश कोर तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनवर आपण पाहतोय कुणाल रावला. पहिलाच बॉल हवेमध्ये, पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि कुणाल रावची खेळ येते संपुष्टात. फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर विकेट योगेश कोरला. आज टेंबरेच्या सर्व गोलंदाजांसाठी प्राइज आहे. जर तुम्ही विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असाल तर 1515 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बाळकृष्ण पवार साहेब हॉटेल प्रांजलीचे प्रोप्रायटर आहेत. पहिल्याच बॉलवर विकेट, महत्वाची विकेट विशाल येत आहेत मैदानामध्ये. 84 धावांचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, परंतु चेस होऊ शकत नाही असं नाहीये. गोलंदाज तयार होता. योगेशचा बॉल इथे उडवलाय. चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक सिंगल आली. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू कव्हर करतील तोपर्यंत घेतलेली एक सिंगल. आपण पाहतोय लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर काव कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. P1 चं षटक आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल जरूर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे कॅप्टन सुभाष केंबारी. इथे टाकलेला बॉल फटका चांगला. विशाल तुपेच्या बॅट मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतायत प्रशांत आणि तिथे देखील 2 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवर. विशाल तुपे सातत्यानं दबदबा ठेवला आपल्या बॅटिंगचा. सध्याच्या घडीला सर्वाधिक फॉर्म मध्ये ही टीम आहे, टीम देवगाव टायगर्स. परंतु या सामन्यामध्ये कामगिरी कशी राहील? इथे टाकलेला बॉल डीप फाईन लेगला. चेंडू थांबणार नाहीये. विशाल तुपेचा हा ब्लास्ट येतोय चौकार. आपण पाहतोय विजय सर आणि खूप चांगलं संगीत डीजे हॉपरेटर पापडच्या माध्यमातून. धावपलकावर चौकार आला. संघात धावसंख्या 7 आहे. इथे टाकलेला बॉल खोलवर दर्जाचा परफेक्ट चेंडू इथे पाहायला मिळतोय. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव आहे. 7 धावा धावपलकावर आहेत. दोन्ही संघांचा विचार केला, एकाच ग्राउंडवर सराव करतात आणि एकमेकांची रणनीती दोन्ही संघांना माहिती आहे, त्यामुळे हाय स्कोर गेम होणारच होती. ती गेम मैदानामध्ये घडली. आता इथून पुढे चेस होईल का ते देखील पाहायचं आहे. योगेश कोर तयार. ओ हो एसटी वाकवले. वार पलटवार मॅच मध्ये पाहायला मिळतोय. याच बॉलवर एक चौकार आला होता विशाल तुपेच्या बॅट मधून, परंतु योगेश कोरच्या या बॉलचं प्रत्युत्तर नव्हतं. फलंदाज बाद.
7 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्या टीमला विजेतेपदाचं प्रबळ दावेदार मानलं जात होतं आरोही 11 नवीन वडवली, हा संघ धनेशच्या गोलंदाजीच्या जीवावर पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला आला आणि तदनंतर मात्र संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला, कारण प्रत्येक सामना इथे नॉकआउट आहे. गोलंदाज आता तयार होतो. 7 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी करण्यासाठी सुभाष केंबारी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. बाळकृष्ण पवार साहेब हे यांचे खास मित्र आहेत आणि विकेट हॅट्रिकला 15/15. पहिलाच बॉल स्वप्नील पोटेच्या पॅट मधून येणारा मॅजिकल षटकार, 6 धावा. संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती आता 13. या धावसंख्येवर सुभाष केंबारी तयार होत आहे. स्वप्नील इथे देखील ताकदवर फटका खेळतोय. काय नजाकत या फटक्यामध्ये, ताकद नजाकत क्लास आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट, चौकार. आणि काय स्ट्रोक खेळलेत मैदानामध्ये. स्वप्नील पोटेचं कौतुक करावं लागेल. तुळशीदास भांडे यांच्याकडून प्राइज येत आहे. या बॉलवर षटकार आला तर 1111 रुपये. सुभाष केंबारी तयार. बिगेट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बनगट इथे अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होत आहेत निराशेत स्वतःवर. हा चेंडू देखील स्लॉट मध्ये होता परंतु तो प्लॉट मध्ये पाठवता आला नाही. फलंदाज स्वप्नील बाद होतोय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आले दौलत. धावफलकाचा विचार केला 19 धावा आहेत. 19 धावा धावफलकावर. 2 बॉलवर 2 षटकार आले. पुन्हा कमबॅक मैदानामध्ये केलं. सुभाष केंबारी यांनी विकेट मिळवून दिली. यासाठी ओळखले जातात. प्रसाद शेलवले यांच्या वतीनं 200 रुपयाचं प्राइज येते. एक विकेट अजून घेतली तर या षटकामध्ये सुभाष केंबारी यांनी एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येत आहेत बॅट्समन अक्षयच्या बॅट मधून. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 21 या धावसंख्येवर. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपण दुसरा पाहतोय. 84 बनवायच्यात. मोठा पाटलाग आहे, डोंगरावर चढायचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग होता. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता अनेक काळ या मुरबाड टेनिस क्रिकेटचा गाजवलाय सुभाष केंबारी यांनी आणि आता ते गोलंदाजी मार्कवर आहेत. 2 षटकार जरूर आले परंतु 2 षटकार आल्यानंतरचं कमबॅक पहा अतिशय चांगलं राहिलं. स्वप्नील पोटेला बाद केलं. हा मोठा धक्का होता टीम देवगावला. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 21 धावा आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा राहिला. तितक्यात चांगला फटका. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दौलत करतायत परंतु नकार येतोय. अक्षय कडून एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट होता. 2 षटक कंप्लीट होतील. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा आहेत. अजूनही आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 62 धावांची आवश्यकता.
धावपलकावर धावसंख्या 22 धावा आहेत. आता शेवटचे चेंडू 18 चेंडू 62 धावा हे समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मनोज यांच्या हातामध्ये चेंडू आहे. मनोज येत आहेत गोलंदाजी मार्कवर. दौलत नॉन स्ट्रायकर एनवर आपण पाहतोय. 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 62 धावा आहेत. पहिलाच बॉल अतिशय चांगला राहिला. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली राहिली. खोलवर दर्जाचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटने फटका खेळला असता तर चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. पहिला चेंडू डॉट येतोय. धावपलकावर धावसंख्या 22 आहे. अजूनही 62 बनवायच्या. 84 धावांचा पाठलाग करत असताना आपण टीम पाहतोय. देवगाव टायगर्स त्यांच्या विरुद्ध खेळत असताना आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे. इथे सुरेख प्रकारचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू होईल फरार. धावा मिळतील 4. चौकार. चांगला स्ट्रोक सजवत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय इथे आडव्या बॅटनं फटका खेळायचा आहे. चेंडू हवेमध्ये, चुका इथे होणार नाहीयेत आणि बॅट्समन अक्षयची खेळी देखील संपुष्टात येते. फलंदाज बाद. विकेटचं पतन होतं. फलंदाज बाद होतील. धावपलकावर धावसंख्या 26 धावा आहेत. मनोज यांच्या अकाउंट मध्ये देखील एक विकेट जमा होती. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 26 धावा धावपलकावर. इथे टाकलेला बॉल बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल इथे येतोय. गुड बॉलिंग. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूकता पाहायला मिळते. परफेक्ट चेंडू इथे टाकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. धावपलकाचा विचार केला. 26 धावा आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण जे मात्र पाहतोय. 5 षटकांमध्ये 84 एक मोठं टार्गेट आहे. बिग हिट केलाय. आडव्या बॅटनं खेळलेला फटका काऊ कॉर्नरच्या खेळाडूच्या डोक्यावरून येणारा हा षटकार. 6 धावा. आणि 52 धावा हे समीकरण आहे. या बॉलवर देखील एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये येऊ शकते टीम देवगाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले राहिलेत. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 33 या धावसंख्येवर. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. शेवटचे 12 बॉल. डीजे
उमेश शेठ धुमाळ यांचे हे हॉटेल आहे, हॉटेल साईराज. ऑन स्क्रीन आपण पाहतायत फॅमिली रेस्टॉरंट आहे, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची एक चांगली अशी व्यवस्था. गोलंदाज तयार होतो. प्रशांत चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आले बॉलच्या खाली आणि ते फलंदाज होईल फेल. फलंदाज बाद, विकेट. बॅट्समन मैदानामध्ये आता इन होतील. सागर इन होत आहेत मैदानामध्ये. धावफलकाचा विचार केला, धावफलकावर धावसंख्या 33 ऑन द बोर्ड, 33 धावा. अनेक मान्यवरांचं सहकार्य या स्पर्धेसाठी जे मात्र लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक बक्षिस या स्पर्धेसाठी मिळाली आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार असतील. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 34. 34 या धावसंख्येवर 34 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. 84चा पाठ लागत. 10 चेंडू आहे आणि 10 चेंडू मध्ये 50 बनवायचा. यहा नाही चलेगा एक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौकावर छक्का. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कर प्रशांत केंभारी. ओहो, भन्नाट वेगावर स्वार होत असताना आपण पाहतोय प्रशांतला आणि इथे चेंडू येतो डॉट. चेंडू निर्धाव येतोय. अप्रतिम बॉल मैदानामध्ये राहिला. धावफलकावर धाव संख्या 34 आहे. 34, 50 बनवायच्यात. 9 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चांगला बॉल मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय प्रशांत केंबारीला. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला. 34 धावा आहेत. आठ बॉल मध्ये 50 बनवायच्यात आणि जवळ आता या स्पर्धेमधून देवगाव टायगर कोणत्याही प्रकारचा अभ्यंतर चेंडू नसेल तर मात्र खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडेल. इथे वाईट +1, 1+1 आली. आता 8 चेंडू आहेत, 48 धावा. इथे 8 बॉल मध्ये 8 षटकार खेळायचे. ते इथे होईल का ते देखील आपल्याला पाहायचंय. देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट क्लब टेंबरे हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का ते देखील पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता 2 धावा मैदानामध्ये येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धावा. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 38 धावा. सुरेख प्रकारचा फटका. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. व्हॉट अ टायमिंग इथे पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर जाईल. येतोय षटकार. 6 धावा. सहा चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 40 धावा. आपण मैदानामध्ये पाहतोय आर्यन स्पोर्ट टेंबरे हा संघ खेळताना जो मात्र पाहायला मिळतोय आणि सातत्यानं त्या टीमला स्पॉन्सर करत असताना आपण सुभाजी केंबारी यांना पाहायला मिळतो. त्यांचे चिरंजीव हे देखील उपस्थित होतात या स्पर्धेसाठी. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर युवराज देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहे. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे. टेंबरे टीम आहे आणि टेंबरे टीम सातत्याने आशिष क्रिकेट क्लब असेल, तदनंतर आर्यन क्रिकेट क्लब असेल या नावाने खेळते आणि ती टीम आज मैदानामध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवताना पाहायला मिळते. सातत्याने आपण पाहतो वडील समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला बसतात आणि मुलं ही मैदानात असतात, परंतु आज इथं उलट आहे. वडील मैदानाच्या आत आहेत आणि मुलं ही समालोचन कक्षामध्ये जमा.
सूर्यप्रकाशचा चेंडू आणि ते एक सिंगल येते. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 45 या धावसंख्येवर. 45 ऑन द बोर्ड. 45 धावा आहेत. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 39 धावा. इथे टाकलेला बॉल आणि ते फलंदाज अजून एक धक्का पाहायला मिळतोय. दौलतबाद विकेटचं पतन होत आहे. धावफलकावर धावसंख्येचा विचार केला 45 धावा आहेत. 39 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूंमध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू फुल टॉस बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती. 46 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विजयासाठी 38 धावा आहेत. 3 चेंडू 38. रोशन आपण पाहतोय मैदानामध्ये नॉन स्ट्रायकर इनवर आहे. स्ट्रायकर इनवर आपण बॅट्समनला पाहतोय तो सागरला. सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण बहरदार अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिला. इथे एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 47. 47 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. 2 बॉल अजूनही जे मात्र शिल्लक एकतर्फी लढत मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावांचा डोंगर झाला आणि तो चेस करू शकले नाही. इथे टाकलेला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू होता. सुरेख प्रकारची कामगिरी अप्रतिम अशी गोलंदाजी मैदानामध्ये आपण जे मात्र पाहतोय. रोशनचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी रोशनने केली होती परंतु तदनंतर संघ अडचणीमध्ये सापडला. धावा या जास्त कोऱ्याने वसूल केल्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना मनोज केंबारेंनी. इथे टाकलेला तेच तर राट चेंडू आणि पंचांचा अभ्यंतरचा इशारा. वाईट बॉल. शिवळे आंबेले टीम यांना विनंती करतो मॅच संपल्याबरोबर तुम्ही लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं. एक बॉल शिल्लक आहे. औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. लास्ट बॉल टू गो. आणि इथे सामना जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये आर्यन स्पोर्ट क्लब टेमरे हा संघ विजय होतोय. सरळ गावला सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये. दोन्ही टीम सेकंड करायचं आणि टेमरे टीम आपण समालोचन कक्ष आहे त्याच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. आपण तिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतो. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला यायचंय सर्व टेमरे टीमने. टेमरे टीमचे सर्व खेळाडू समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येतील आणि तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. सर्व खेळाडू या टेमरे टीमचे जेवढे खेळाडू आहेत आता सामन्यामध्ये खेळले समालोचन कक्षात समोर या. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत.
सुहास भाऊ थोडं ताबडतोब या. आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय आणि तुमच्या तोंडून ऐकायचंय मला मॅन ऑफ द मॅच कोण असेल. मॅन ऑफ द मॅच कोण असेल या सामन्याचा. कोण गेस करताय मॅन ऑफ द मॅच कोण असेल. सगळेच म्हणतात मनोज केंबारी, पण मनोज केंबारीने धावा बनवल्या 36, धावा बनवल्या 36, विकेट घेतली 1, पॉइंट झाले 46. योगेश कोर धावा बनवल्या 17, विकेट घेतल्या 3 आणि 47 पॉइंट. योगेश कोर मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय सुनील माळी सरांच्या शुभ हस्ते. अप्रतिम अशी कामगिरी राहिली या खेळाडूची आणि आता मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देऊन नवाजतोय योगेश कोर यांना. इनिंग मनोज केंबारेंची देखील खूप चांगली होती, परंतु गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाने अक्षरशः 3 विकेट घेतल्या आणि तिथे मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार ठरतोय. योगेश ज्या प्रकारचं प्रदर्शन मैदानामध्ये मनोज केंबारीनं केलं बॅटिंग मध्ये आणि गोलंदाजांसाठी 84 धावा म्हणजे खूप आहेत या मैदानावर 5 षटकांमध्ये. काय बोलशील त्या बॅटिंग बद्दल आणि तुझ्या गोलंदाजी बद्दल. मनोज मामाने खरंच खूपच छान अशी फलंदाजी केली. कारण की मी जेव्हा आऊट झालो त्यानंतर कदाचित मला असं मनामध्ये वाटलं होतं की इथून स्कोअर कमी होतो की काय, पण मनोज मामाने ते होऊन दिलं नाही आणि 84 धावा खूपच आहेत खरंच या ग्राउंडवर. कारण की जसा बॉल जुना होतो तसा बाहेर पण जातो आणि